सा लगता है मेरा सामने హే ఆ అన్ ఆ అంటే ఆహాపురం ఈ అంటే ఇచ్చాపురం కీలకొట్టి లాగతారు ఆంధ్ర स्वागत आहे मंडळी तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल संदीप खांबाट एडिटवरील एका नवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला जसा प्रिव्ह्यू पाहिला सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑलवर सेट करा आणि एक लाईक कॉमेंट आणि एक शेअर नक्की करा. ओके. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनणार आहे तो आपण अलाइट मोशनवरती बनवणार आहे आणि आजच्या व्हिडिओला जे पण काही प्रोसेस व मटेरियल लागणार आहे ते मी तुम्हाला आताच सांगतो. ओके. तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेक इफेक्ट व बीटमार्कची XML फाईल असणार आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती फाईल असणार आहे, तर फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्यायची. ओके. एवढं करून झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील नक्की जॉईन व्हायचं आहे, कारण की तिथं आपण आपले नेहमीप्रमाणे आपलं मटेरियल आपण तिथं अपलोड करत असतो. ओके. आणि एवढं करून झाल्यानंतर आहे ना भाई, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना आपल्या इंस्टाग्राम IDची सुद्धा लिंक असणार आहे. ओके. तर इंस्टाग्रामला मात्र नक्की जॉईन व्हा आणि काय प्रॉब्लेम वगैरे म्हणजे मेसेज करा, काही विषय आला तर. ओके. आणि एवढं करून झाल्यानंतर ना भाई, डायरेक्ट आता आपण आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करूया. ओके. तर अशा प्रकारे आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही इथं ओपन करून घ्यायचं. ओके. ओपन करून झाल्यानंतर ना मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. थोडंफार लोडिंग घेते मित्रांनो. आपण परत एकदा कट करून लावूया आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर सिंपली इथं टेम्पलेटवरती क्लिक करून इथं तुम्हाला वरती ऑप्शन दिसेल बघा, अपलोड XML फाईल. तर सिंपली अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जिथं पण आपली XML फाईल डाउनलोड करून ठेवलेत ना, सिंपली त्याची जे लोकेशन तुम्ही शोधून घ्यायचं. ओके. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे तुम्ही मोबाईल डाटा ऑन ठेवायचा आहे. ओके. मोबाईल डाटा ऑन ठेवल्यानंतरच ते इम्पोर्ट होईल. तर तुम्ही लोकेशन शोधून घ्यायचं आहे मित्रांनो आणि आपले जे पण शेक इफेक्ट आणि बीटमार्कची XML फाईल आहे ती इथून अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायची. ओके. बघू शकता मित्रांनो, आता इम्पोर्ट होते. तर बघू शकतो मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे आपली जी बीटमार्कची XML फाईल असणारी अशा प्रकारे ओपन होऊन येईल. तर सर्वात आधी प्लसवरती क्लिक करून मीडिया सिलेक्ट करून तुमचा जो पण काही फोटो असणार आहे तो इथं ॲड करून घ्यायचा. ओके. फोटो ॲड करून झाल्यानंतर ना वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं. ओके. आणि याच्यावरती क्लिक करून याला लास्टपर्यंत घेऊन यायचं. ओके. आणि आता जिथं जिथं पण आपल्या बीट्स असणार आहे ना तिथं तिथं आपण कट्स लावून घेऊ. मी देखील लावून घेतो मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही देखील लावून घ्या. ओके. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपले जे पण जेवढे पण कट्स होते ते याच्यात लावून घेतले. ओके. एवढं करून झाल्यानंतर आहे ना बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर आपलं जे शेक इफेक्ट आहे ना ते इथं ओपन करून घ्यायचं. ओके. तर बघू शकता मित्रांनो,
अशा प्रकारे आपलं जे शेक इफेक्ट आहे ते इथं राहील. सिम्पली काय करायचं आहे, एक नंबरच्या हिच्या फोटोवरती क्लिक करून खाली 3 डॉट्सवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. परत एकदा शेक इफेक्ट ओपन करायचं आहे आणि त्या समोरील हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगून देतो, आपलं जसं पण शेक इफेक्ट असणार आहे ना, तर त्याचे प्रत्येक आपण याच्यामध्ये आपल्या बीटमार्क म्हणजे जसे फोटो कट्स लावलेत ना, तर इथं पण तेच कट्स मी लावले. तर सिम्पली काय करायचं आहे, इथून प्रत्येक फोटोवरती तुम्ही जो फोटो तिथं ॲड करणार आहे ना, तर तो फोटो इथून कॉपी इफेक्ट करून तिथं पेस्ट करायचं आहे. ओके, तर मी जर काही तिथे करत राहिलो तर अदरवाईज मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो फार असा मोठा होऊन जाईल. तर त्यासाठी फक्त मी जे सांगितलं आहे तेवढंच करा. म्हणजे आपले तुम्ही प्रत्येक फोटोवरती क्लिक करून त्याचं जे इफेक्ट आहे ते तिथं पेस्ट करा आपल्या बीटमार्कमध्ये. ओके, एवढं करून झाल्यावरती ना सिम्पली आपली मी एक फोटो जो आहे तो शिल्लक झाला होता आपला समोरचा, तो मी कट करून घेतो. तुम्ही देखील कट करून घ्या. निवड झाल्यावरती ना प्लसवरती जाऊन मीडिया सिलेक्ट करायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ असणार आहे ना, तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा. ओके, अंगारों का बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो इथं राहील. तर त्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपली 1 नंबरची जी बीट्स आहे ना, तिथून त्याला कट लावून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना भाई, याला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. ओके, अशा प्रकारे याला खाली घेऊन आल्यानंतर ना सिम्पली परत एकदा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर त्याला काय करायचं आहे मित्रांनो माहिती का, आपली जी पहिली बीट आहे ना, सिम्पल तिथून त्याला कट लावून घेतल्यानंतर आहे ना, त्याच्यावरती क्लिक करायचं एकदा आणि त्याला खालून रोटेट करून घ्यायचं आहे 19 रेशोमध्ये. ओके, 19 रेशोमध्ये त्याला रोटेट करून घेतल्यानंतर त्याला जे असं प्रकारे तुम्ही त्याची साईज ॲडजस्ट करून घ्यायची. ओके, आणि एवढं करून झाल्यानंतर ना भाई, तुम्ही स्टार्टिंगमध्ये जसा प्रिव्ह्यू पाहिला होता ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ आपला इथं क्रिएट झाला आहे. सिम्पली वरती एक्सपोर्टच्या आयकॉनवरती क्लिक करून हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यासोबतच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग येत राहते. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.